हॅलो गाईज, कसे आहात सगळेजण? तर काम तर सगळं आवरले. हा टेबल जो दिसतो ना मागे तो क्लीन करायचा होता ॲक्च्युली मला, पण आता जरा बाहेर चालली आहे. कुठे चालले काय चालले ते दाखवते मी. आल्यावर सगळं क्लिनिंग करणार आहे. बाकीचं रोजचं काम तर डेलीचं आवरलेलंच आहे. राहिले ते फक्त हे माझं काम चाललंय. जरा पोरांनी खूपच घाण केलंय, सो आता क्लीन करायचं चाललंय. तर आल्यावर करते. आता मी चालले बाहेर. थांब रे, थांबा मला येऊ देत. हर्षी गेलाय पुढं, दम नाही त्याला. ॲक्च्युली त्याचीच वाट बघत होते, त्यामुळे उशीर झाला. आता चालली मला भाव करते डोंगरा मला भाव करते. चलो दाखवते मी कुठे चालली आहे काय ते. लेट्स गो. तर राम मंदिराच्या इथे तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये राम मंदिर दाखवलंच होतं. तर तिथे ना सप्ताह बसला होता आणि त्यामध्ये आज आहे ना सप्ताहाचा सेकंड लास्ट डे होता. त्यामध्ये आमची पंगत होती. जो म्हटलं चला पंक्तीमध्ये थोडंसं वाढायला, खारीचा वाटा म्हणून थोडंसं खारीचा वाटा असं म्हणून आम्ही गेलो. जास्त नाही पण थोडंफार पाणी वगैरे जेवायला, कुठे भात वगैरे वहिनी आणि आम्ही तिघींनी पण मदत केली. थोडंफार जेव वाढू लागलो. पोरं नेली होती, बाकीच्या शाळेतच होते आणि हर्षू आणि इशिकाच होते. इशिकाला सुट्टी असल्यामुळे आणि हर्षू स्कूलमधनं आला होता नुकताच. सो तर अशा प्रकारे आम्ही थोडंसं म्हणजे वाढायला मदत केली आणि तेवढंच भारी वाटलं म्हणजे सगळ्यांना वाढून. आणि त्यानंतर आम्ही नंतरच्या पंक्तीला जेवायला घेतलं. मी दिसते का तुम्हाला तिकडे त्या साईडला आहे बघा. आणि वहिनी मलाच दिसे ना इकडे कुठे आहेत, पण इकडे वहिनी आहेत. सो आणि ह्या इकडे वहिनी आहेत मोठ्या. सो अशा प्रकारे थोडीफार मदत केली आणि भारी वाटलं सगळ्यांना असं जेवायला वगैरे, पाणी वगैरे वाढताना आणि मदत केली. आणि अशा प्रकारे मग ही आहे ना मला यूट्यूबर म्हणत होती. तिच्या मम्माला सांगत होती की मम्मा ही यूट्यूबर आहे आणि खूप क्यूट अशी गोड अशी दिसते, मला पण ती फार आवडते. पहिल्यांदाच तिला भेटले होते त्यांच्या घरी. सो अशा प्रकारे आम्ही जेवण वगैरे केलं, आम्ही बसलो आणि त्यानंतर वहिनींनी तिथे मस्त असं विठ्ठलाची मूर्ती आणि मस्त असं डेकोरेशन केलं होतं. सो वहिनींनी तिथे फोटो काढले. खूप छान असं प्रसन्न वातावरण बघू शकता. अजून जे राहिलेले लोक होते ते जेवण करत होते आणि आम्ही निघालो. कोणाला नको आहे त्याच्यामुळे मस्त हवा घेतोय आम्ही. आमच्या नावा येते. हर्षून येते का हवा? वाटत येते की छान. दुसरं काढ बरं बाजूला. दोन्ही दाखव गाईजला, दोन्ही दाखव ना गाई. बघा कसं स्विमिंग करते हर्षी, बघू शकता. इकडे जो टेबल दिसतो ना तो मुलांनी सगळा घाण केलाय. सो तो क्लिनिंग करायचं चाललंय माझं काम. डोक्यात तर आहे आणि केल्याशिवाय ते काय होणार नाही. तर चलो तो क्लिनिंग करून घेते, तुम्हाला दाखवते किती सारा पसारा आहे. फर्स्ट लाईट लावून घेते ना, तर तुम्हाला दिसणार पण नाही. बाबू शोना नको. व्हॉट डू मीन? पाणी आण हे आण, तुला ठेवलंय ना जवळच मी मटका. मग मला सांगतो का तू? बघा ना कशी कामं सांगतोय मला. म्हणजे त्यांचं असं मत असतं की तू घरात आहे ना तर ओनली कामं करत जा, बस, बाकी काही नाही. हो की नाही? पाणी आण, त्याला हे दे. आता ना येताना काय झालं, तिथे ना चौकमध्ये ना ह्याची गाडी लागली आहे. ते पण तिथे, अरे तिथून घेऊ शकतो तू. चौकमध्ये ना त्याची गाडी लागली आहे, टप आणि बादली वगैरे. तर मी म्हटलं नको बाबा घ्यायला, आपल्याला पैसे नाही माझ्याकडे. एक मिनटं फोन आला. मी म्हटलं नको घ्यायला, तर हा शाणा म्हटला की घे. मी घरी अर्ध्या रस्त्यात गाडी घेऊन आले आणि ह्यानी मला आहे ना हे घ्यायला लावलं. बघा तुम्हाला दाखवतो. हे जे 2 टप पण छान आहेत, हेवी आहेत. कितीला असेल तुम्ही सांगा. आणि तिथं गेले, मला असं वाटलं असेल 100-150ला एक. तर तिथे सगळे म्हणजे काय पण असतं, 50ला होते आणि खूप सारी गर्दी झाली होती. 2 टप घेतले दोघांना 2, कारण एक घेतलं तर माझ्याकडे प्रत्येक गोष्ट एक घेतली की भांडणं होतात दोघांची, है ना. मला पाहिजे बघा बसला डोमकावळा, मला पाहिजे करून 2 घेतले टप. 50 रुपयाला होते टप. ही गोष्ट आहे की वेस्ट जात नाही, कुठल्याही वेळ ह्याला उपयोगी पडते. चलो आता मी जरा क्लिनिंग करते आणि तुम्हाला दाखवते मी क्लिनिंग करताना. कंटिन्यू. हे मला क्लीन करायचं, जो पसारा पोरांनी घातलेला आहे. एक दिवस टेबल साफ केला
की दुसऱ्या दिवशी बघायचं फक्त त्याच्यावरती कसं पसरा आणून ठेवतात लगेच. हा जो टेबल आहे ना, तर तो टेबल ॲक्च्युली मला आता म्हणजे माझ्या लग्नामध्ये डायनिंग टेबल म्हणून दिला होता. तर तो मला खूप सारा उपयोगी झाला. सुरुवातीला आम्ही जेवण करायचो, मी अजूनही बसते एकटी कधी कधी त्याच्यावरती. पण आत्ता त्याचा यूज असा करतात येथे चिल्ड्रन गँग किंवा हे पण आले की त्या टेबलवरती द्या सगळं टाकून, आले की त्या टेबलवर द्या सगळं टाकून, असं इतकं असं सारा पसारा मी आवरून किती तरी वस्तू रोज ठेवत असते. पण त्यातल्या त्यात हा कागद ठेव, हा पेन ठेव, म्हणजे कुठली वस्तू असेल त्यांना असं वाटतं की ती स्पेसच त्यांच्यासाठीच बनवली आहे की इझीमध्ये तिथं टाकून देतात सगळं काही. सो इतकं असं म्हणजे हे झालं होतं. मी खूप दिवसापासून चाललं होतं की यार आज करू आणि मला बिलकुल तो टेबल असा घाण आवडत नाही ठेवलेला. पण बरेच दिवस झालं होतं तसाच पडून होता. तर मी म्हटलं की चला म्हणून की आपण करूयात साफ म्हणून आज फायनली वेळ काढला. मी खूप दिवसापासून चाललं होतं करायचं सगळं, म्हणजे काही नव्हतं असंच फाईल वगैरे ह्यांची एखादी बुक्स वगैरे पाणी वगैरे असं सगळं काही होतं. तर मी ते क्लीन करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर ते सगळ्या वस्तू जे नको होते ते टाकून दिलं. आणि काही नाही, त्या टेबल खाली फक्त मी काय ठेवलं आहे, तांदूळ आहे ते काय म्हणतात कणी आहे, ती कणी आपली भाकरीसाठी. सो ते तिथं मी ठेवली आहे की कारण इकडे साईडला कुठं ठेवले की हर्षू काय करतो झाकण खोलतो त्यातलं काढतो खेळायला वगैरे घेतो म्हणून तिकडे खाली सारून ठेवले, कारण की हात नको लागायला त्याचं लक्ष नको जायला म्हणून त्याच्या खाली ठेवून दिले. बाकी काहीच नाही तिथे असं ठेवण्यासारखं. आणि जो समोर मिरर आहे ना, तो माझा मिरर आहे की जो माझा रीलचा वगैरे मिरर आहे. तो मी आहे ना ॲक्च्युली कलरचं काम झाल्यामुळे यांनी काही त्याला लावलाच नाही आणि लावायचं म्हटलं तर कुठे ॲडजस्ट करायचं म्हणून तो ठेवला. जिथे आधी होता तिथे ना नको म्हणतात हे ते, त्यामुळे मी ठेवून दिला आहे की कुठे ॲडजस्ट करायचा. आणि ते ड्रिल वगैरे झालं नाही त्यामुळे तो तसाच ठेवून दिला आहे. पण लवकरच मी त्याला लावणार आहे. खूप भारी मिरर आहे माझा. आणि अशा प्रकारे टेबल इतका असा घाण केला होता, म्हणजे ज्यूस सांडव हे सांडव. हर्षू खूप करामत्या करतो, तुम्हाला माहिती आहे गाईज. काल तर त्याने ॲक्च्युली ज्यूस बनवला होता स्वतःच्या हाताने पूर्ण. मी थोडंसं आडवी पडले असेल तर पूर्ण ज्यूस असा घरात केला होता की मला पूर्ण डबल टेबल पुसून वगैरे घ्यावं लागलं. थोडंसं दुर्लक्ष केलं तरी काही ना काही उद्योग चालू असतात ह्यांचे. अशा प्रकारे हा टेबल मी क्लीन करून घेतला. आता मला त्या टेबलला ना मी बहुतेक चेंज पण करेल. त्याला स्पेस एवढी घेतो तो, खूप स्पेस घेतो तिथली. आणि थोडंसं कमी घेईल, छोटा टेबल घेईल. नाही तर यालाच मी रिपेअर म्हणजे छान आहे टेबल, फक्त खालचे जे स्क्रू नाही तो लूज झाले. तर मला असं वाटते खाली त्याला लाकडी पायच लावून घ्यावेत, म्हणजे एकदम हे होईल एकदम की खराब नाही होणार परत. तर अशा प्रकारे मिरर पण थोडासा पुसून घेतला, कारण की त्याला बरेच दिवस काढलाच नाही मी. तिथं ठेवण्यामागचं कारण त्याचं की तिथं हर्षू जात नाही, त्यामुळे तो एवढा दिवस टेबल राहिला आहे तिथे. नाही तर तो कधीच फुटला असता, कुठे दुसरीकडे ठेवला असता. तर तिथे ठेवण्यामागचं कारण की तो सेफ राहिला आहे तिथे आणि मी त्याला फोडू देऊ शकत नाही हर्षूला. आणि अशा प्रकारे मग पाण्याचा जग भरून ठेवला. मला असा टेबल आवडतो आणि माझा असाच असतो. पण काय सांगू, पिल्ले इतकं घाण करतात त्या टेबलला की काय विचारूच नका. मग त्यातले ते डब्बा चॉकलेटचं आहे, फ्रूट्स वगैरेचं हे बास्केट ठेवलं होतं. फ्रूट्स लागतात त्यांना सारखे, हर्षूला तर आवडतातच. आणि अशा प्रकारे जे नको होते ते सामान सगळं काढून ठेवलं. आणि ही रेवडी वगैरे म्हणजे छोट्या वस्तू चॉकलेट्स वगैरे ना ते मी तिथं ठेवून देते, कारण की कधी रात्रीची ह्यांना पोरांना भूक लागली किंवा ह्यांना किंवा काही असू तर टाईमपास खाण्यासाठी तिथून ते त्यांच्या हाताने घेऊन जातात, की मला नाही सांगत की तू आणून दे वगैरे काय असं. तर त्यांच्या पद्धतीने ते घेऊन येतात. तर अशा प्रकारे माझा टेबल मस्तपैकी मी क्लीन केलेला आहे. आणि आता चेअर, त्यातली एक चेअर तर तुटलेलीच आहे, ते 3 त्या पण खराब झाल्या, त्या पण मी टाकून देणार. पण मोस्टली कोणी आलं तर मला ठेवावं लागतात. अशा प्रकारे किचनमध्ये थोडेसेच भांडी वगैरे होते, म्हटलं आता हे क्लीन केले तर ते पण करून टाकूयात. मस्त झालं ना आता टेबल क्लीन, छान वाटते. आणि स्वच्छ जेवढं ठेवलं तेवढं मला फार आवडतं. पण काय करू, पिल्लू अजिबात स्वच्छ ठेवतात. आता असं आहे ना, तर उद्या मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवते की टेबलची अवस्था काय असेल ते, नक्की बघा तुम्ही. आणि अशा प्रकारे छान वाटतं आहे बघा ना, किती फ्रेश वाटतं आणि बघायला पण खूप सुंदर वाटतं. म्हणजे घरात जेवढी स्वच्छता तुम्ही ठेवाल तेवढं म्हणजे खूप भारी आणि मन प्रसन्न फ्रेश वाटतं. आणि मला खरंच घरामध्ये तुम्ही म्हणसान की डेली यूज म्हणजे रोज पण असेच राहते का, हो मला आवडतं, स्वच्छ राहायला आवडतं. स्वतःला पण मेकअप वगैरे करायला खूप आवडतं रोजचं. म्हणजे खूप मी असं मेकअप करत नाही, पण स्वतःला छान प्रसन्न वगैरे ठेवलं ना तर असं तेवढंच आपल्याला असं फ्रेश वाटतं आणि प्रत्येक कामात उत्साह येतो. आवरलंय जस्ट, म्हणजे हेच नाही बाकी पण, म्हणजे किचनमध्ये पण भांडी वगैरे तिथे सगळे क्लीन केले. आता 4:10 झाले, दक्षची वाट बघते. दक्ष आला ना तर ते पटापट आवरायला घेते. 4:30ला त्याला बिचारायला लगेच ट्युशनला जावं लागतं. सो बॅड फॉर हिम. काय करणार, पाठवावं तर लागेलच ना. तर आता येईल तो थोड्या वेळात, एक 5 मिनटात येईल तो. पहिले जायची त्याला मी खाली घ्यायला, आता पण जाते. थकलेला असेल तर जास्त जात नाही. आता तो येईलच एक 5 मिनटात. आल्यावर फक्त ऐका काय म्हणतोय, त्याचं रोज असतं ट्युशनला नको ना मम्मा,
मग ऑप्शन नाही, पाठवावं लागतं. हर्षू बेडरूमला बसलाय. त्या दोघांना ना एवढं सकाळी उठतात दिवसभर, म्हणजे आता बघा रुटीन 4पर्यंत शाळा, तिथून पुढे आलं ट्यूशन, लगेच तिथून आलं लगेच सायकलिंग, तिथून जेवतात की लगेच परत संध्याकाळी सायकल. दंबत कशा नाही मलाच कळत नाही. मला झोप येते, मला असं वाटतं मी कधी अशी रिलॅक्स झोपते, पण त्यांच्यामुळे मला झोपच भेटत नाही. झोप माझी पळून नेली आहे, त्यामुळे काय माहिती. सो आता वाट बघते त्याची. बॅग तर ट्यूशनची भरून ठेवली मी आत्ता, बघू आल्यावर दादूला आणायला. मग पळत आला, डॉगीला घाबरलाय ना? खरं सांग, तू सगळ्यालाच घाबरतो रे दक्ष. मग त्यात काय झालं? ते तू स्ट्रॉंग नाही आहे का? हां, आणि मी हाऊ मेनी टाइम मी सांगितलं का मला काय आणि मार किती खाला म्हणजे रात्री टेस्टसाठी? एक पण नाही. मम्मा का खरंच नाही घेतली टेस्ट? मग तुला किती खुशी झाली? मजेच माच करणार की नाही? आयडी कार्डचे फोटो काढले का? आणि हे दुसरी गोष्ट, खरंच नाही झाली टेस्ट? मग पक्की खुशी झाली असेल तुला, है ना दक्ष? दक्ष किती गाईस, दक्षला सोडते ट्यूशनला आणि तिथून जायचे मला भाजीला. तो दक्षला सोडते पटकन. दक्ष हाय, चलो घ्यायला आलोय, पण खूप सारी गर्दी आहे. हर्षू बघा घामे घुम झाला, येऊ नको म्हटलं. आमची भाजी घेऊन झाली आहे, गर्दी नव्हती एवढी. दक्षला सोडला आणि लगेच आलो, भाजी झाली घेऊन. चलो, तर अशा प्रकारे भाजी घ्यायला गेले तर हर्षू सोबत होता. म्हटलं हर्षू सोबत आहे, प्लस कॅमेरा पकडणं ते पॉसिबल नव्हतं आणि भाजी घेणं गरजेचं होतं. आणि त्या कॅमेरा पकडला असता तर खूप सारे म्हणजे टाईम वेस्ट गेला असता. मला त्या टाईममध्ये सगळ्या गोष्टी करायच्या असतात की दक्षायच्या आत मला सगळी भाजी निवडून व्यवस्थित ठेवायची होती. सो घरी आले, भाजी निवडत बसले आल्या आणि अशा प्रकारे भाजी निवडत बसली. आणि हर्षूचं चालू होतं कॅमेरा हलवे की चल खाली सायकल खेळायला, दक्षचा दुकान येणार आहे नसून तसं. फायनली मला भाजी निवडून घेतली, बघ कसा बघतोय. आणि सगळ्या भाज्या निवडल्या ना व्यवस्थित, म्हणजे आठवडाभर काय टेन्शन, दोन आठवडा टेन्शन नाही राहत मला एकदा भाजी घेऊन आल्यानंतर. आणि त्याच्यानंतर भाजी निवडता आमच्या गप्पा चालल्या होत्या दोघांच्या की असं मम्मा तसं हे ते. ही भांडी खाली ठेवण्यामागचं कारण असं आहे की वरती ना किचन अख्खं धुतलं होतं, त्यामुळे भांडी खाली ठेवली होती मी आणि त्यामुळे किचन मोकळं वाटत होतं. हा बघा व्हिडिओ कसं करतो. आणि त्यानंतर भाजी कोथिंबीर तर तशीच ठेवली निवडायची. मला म्हटले खालीच चल. मग दक्षला घेऊन आले आणि खाली गेले. बघा ही मला तिला ब्लॉगिंग स्टार्ट करायचे कर. मम्मी तर फोन फुल केलाय म्हणती, स्टोरेज अख्खी फुल करून टाकली. स्टोरेज अख्खं पूर्ण फुल केलंय मम्मीचं. ब्लॉगिंग आहे खरं टाकणार काही बघू शकता. नवीन तिला कोणी जर चॅनल ओपन केलं तर सबस्क्राईब करून टाका तिला. अरे यार उगीच का बोलायचं होतं काय बरोबर की नाही? यू वॉन्ट टू ईट कुरकुरे नॉट. तर माझ्या घरी मी तुम्हाला दाखवणार आहे माझा ब्लॉग. बाय. त्यानंतर घरी आले, दिवाबत्ती वगैरे केली आणि त्यानंतर ना थोडा वेळ बसले. पण माझं डोकं इतकं उठलं होतं कारण गरमीमुळे आणि झोप इनकम्प्लीट असल्यामुळे 2-4 दिवस आणि खूप डोकं दुखत होतं. त्यामुळे ह्यांनी बाहेरूनच पार्सल आणलं होतं. सो जेवण वगैरे केलं, थोडासा दक्ष अभ्यासही घेतला आणि त्यानंतर थोडीशी म्हणजे ते तोपर्यंत झोपूनच होते कारण डोकं खूप उठलं होतं. त्यामुळे ब्लॉग शूट करताना आला पुढचा. पिल्लू बघा कसं माझं जय करतं आहे आणि त्याने बरोबर घंटीचा आवाज ऐकला की तो येतोच जय करायला, कुठे असू दे बाहेर वगैरे. आणि मस्तपैकी तो सगळ्यांना जय करतो, म्हणजे दोघंही एकमेकांना करतात. सो अशा प्रकारे माझा दिवस होता. तिथून मग जरा बरं वाटलं, जेवले वगैरे तर चालून आलो आणि मस्त ही आहे ना कच्च्या आमची कॅन्डी भेटते बरं का, आईस्क्रीम खूप छान लागते. तर असा काहीचा दिवस होता. बाय बाय. तर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच